या पुण्य सलील अशा नगरीच्या ठिकाणी सावता महाराजांचं या ठिकाणी समाधी सोहळ्याचं चिंतन कीर्तन आणि आयोजन केलं गेलेलं आहे। हा बीड शहरातील समाधी सोहळ्याचा मंदिर स्थापन झाल्यापासून हा दुसरा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी ट्रस्टी मंडळी, त्याच पद्धतीनं सर्व कार्यकर्ते आणि या कार्यासाठी वाहून देऊन झोकून देऊन जीवन आपलं समर्पित करणारे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। कार्यक्रमाच्या नंतर सर्वांचं मी नाव वाचून दाखवेल आणि या कार्यक्रमासाठी खूप मोठं जागेसह वर्तमान योगदान देणारे आमचे सर्वांचे लाडके नेते श्रीमान श्रीयुत जयदत्तांना क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनीच हे रोपटं लावलेलं आहे आणि त्या रोपट्याच्या ठिकाणी सुंदर तऱ्हेची ही फळं आलेली तीच ते पाहत आहेत। कारण आपण आंब्याचं झाड लावावं, त्या आंब्याचे गोड फळं लावणाऱ्यानंच खावेत, तसं अण्णांचं भाग्य आहे की त्यांनी हे रोपटं लावलं। या ठिकाणी ही सुंदर तऱ्हेची जागा त्यांनी दिली आणि त्या जागेच्या माध्यमातून या ठिकाणी हे भक्ती मंदिर उभं राहिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं सर्व समाजाला या ठिकाणी एकत्रित येण्याची संधी त्याच्यामुळं प्राप्त झाली। आणि जाता जाता विशेष तुम्हाला पुन्हा सांगतो, बोलू नका, वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रातले पहिले कीर्तनकार सावता महाराज आहेत, ज्यांचा अभ्यास नसेल ते काही बी बोलतात, पण अभ्यासपूर्ण जर पाहिलं तर वारकरी संप्रदायामध्ये मराठीमध्ये पहिलं कीर्तन शुकाचार्याच्या आणि नारदाच्या नंतर पहिलं कीर्तन करणारे वारकरी संप्रदायाचे महामेरू आणि अध्वरी जर कोणी असतील तर सावता महाराज आहेत। सावता महाराजांनी दुसरी गोष्ट, शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांनी दक्षता घेतलेली नसेल पण त्यांनी दक्षता घ्यावी। या बीड जिल्ह्याचं रत्न मुकुंदराज, स्वामी मुकुंदराज यांनी पहिली ओवी मराठीमध्ये लिहिली, तसं श्री संत सावता महाराजांनी अभंग हा पहिला मराठीत लिहिलेला आहे। अभंग लिहिणारे, अभंगाचे कर्ते सावता महाराज आहेत। त्याच्यानंतर नामदेवराय, गोरोबा काका, त्याच्यानंतर बाकीच्या संतांनी अभंग लिहिलेले आहेत। पण महाराष्ट्रामध्ये ह्या भक्तिरूपी मंदिराचा ज्ञानेश्वर महाराजानं पाया रचलेला जरी असला तरी त्या ज्ञानेश्वर महाराजाच्या पाया रचण्याकरता जे आर्किटेक्चर करायचंय ते सावता महाराजांना केलेलं, कारण आर्किटेक्चर करणं महत्वाचं असतं। म्हणून सावता महाराजांनी हे वारकरी संप्रदायाच्या भक्तीचं मंदिर कसं असावं याचं दिग्दर्शन, आता जर हल्लीच्या भाषेत बोलायचं ठरलं तर बायलॉज, घटना लिहिली, घटना सावता महाराजांना घटना लिहिलेली आहे आणि त्या घटनेप्रमाणे आज वारकरी संप्रदाय चालतो आहे। तर पहिली देणगी आणि पहिली साधना, पहिलं कीर्तन, पहिला अभंग सावता महाराजांना लिहिला आणि वैकुंठीचा देव पुंडलिक रायानं पंढरपुरामध्ये आणला, पण कीर्तनामध्ये नाचायला लावला सावता महाराजांना, नाचायला लावला महाराज, एवढा ब्रह्मांडाचा मालक नाचायला लावला। कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नाचण्याकरता देहभान विवर्जित व्हावं लागतं, एक तर मीपणा विसरावा लागतो, मी कोण आहे, कारण त्याच्याशिवाय, आणि मला असं वाटतं की हा मीपणा विसरण्यासाठी आणि नाचण्यासाठी जर कुणाला लाज वाटत असेल तर ते लग्नामध्ये ज्या वेळेस नाचतात त्यावेळेस त्यांचा मीपणा विसरण्यासाठी ते बिचारे काय काय घेतात हे मला सांगायची आवश्यकता नाही। पण नाचण्याकरता मीपणा विसरावा लागतो, अहंकार विसरावा लागतो। तर मी अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे हा मीपणा विसरून सगळ्या संतांच्या मेळ्यामध्ये नाचायला भगवान